नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपण फोर व्हीलर चालवत असताना ॲक्सिडेंट जर झाला आणि आपली चूक नसेल आणि आपली चूक नसताना आपलं नुकसान झालं असेल तर आणि आपल्याकडे लायसन नसेल तर म्हणतो मी, ड्रायव्हिंग लायसन नसेल तर आपल्यावरच गुन्हा दाखल होतो. हे सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. तसंच आहे, आपण जीवन जगत असताना आपल्याकडे जर LICची पॉलिसी नसेल आणि उद्या काही दुर्घटना घडली तर आपलंच नुकसान होणार आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. आता फोर व्हीलर टू व्हीलर चालवण्यासाठी ड्रायव्हिंगसाठी कायदे आहेत, परंतु माणसानं पॉलिसी घेण्यासाठी कायदा नाही. ही आपली वैयक्तिक जिम्मेदारी आहे. वैयक्तिक नुकसान आहे मित्रांनो. नाही केलं तर आणि केलं तर आपली जिम्मेदारी पार पाडल्यासारखं आहे मित्रांनो. LICच्या पॉलिसीमध्ये इन्कम पण मिळतं आणि सिक्युरिटी पण मिळते आणि वाहनाचा जो इन्शुरन्स आहे त्याच्यामध्ये फक्त ओनली सिक्युरिटी, मेडिक्लेममध्ये ओनली सिक्युरिटी. तरी कायदा असल्यामुळे सगळे करतात मित्रांनो. आपल्याला कायद्याचाच धाक पाहिजे का? आपल्याला मन, विचार, भावना आहेत, आपण आपला सत्यानाश केल्यासारखं आहे. असं करू नका. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, तो बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. काय होतं, चूक नसतानासुद्धा सजा भोगायची वेळ येते. आपण जर बेकायदेशीर प्रवास करत असेल तर, म्हणजे लायसन नसेल, गाडीचे डॉक्युमेंट नसतील किंवा गाडीचे इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर आपल्याला गुन्हा दाखल होतो आणि आपल्यावर दंडात्मक कारवाई होती, कधीकधी जेल पण होते मित्रांनो. हे LICच्या पॉलिसी जर नाही घेतल्या तर तुम्हाला न दिसणारा परंतु भयंकर लॉस होतो. कधीकधी माणसाची हानी, त्याचं जी उत्पन्न आहे पुढे कमवणार आहे ती सुद्धा भरून निघत नाही आणि चालू उत्पन्न पण बंद होतं मित्रांनो. आणि 99% लोकांना नुकसान झाल्यासच कळतं. भारतामध्ये दुर्दैव आहे मित्रांनो, कोरोना पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी पॉलिसी घेतल्या आणि कोरोना पिरियड संपल्यानंतर घेतलेल्या पॉलिसी बंद केल्या. आपल्याकडं कसं आहे, आपल्या इंडियामध्ये मी विरोधात बोलत नाही, सत्य बोलायचा मला अधिकार आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच आपलं नुकसान होते, असत्य वागल्यामुळे. आपण काय करतो, वेळ आल्यास बघू म्हणतो. आता बघा, भारतामध्ये पेन्शन कोणाला नाही, सरकारी नोकऱ्या नाहीत आता आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करावं लागते, पगार कमी मिळतो, महागाई वाढत आहे. सगळे हजारो प्रश्न आहेत, परंतु प्लॅनिंग केलं जात नाही आणि प्लॅनिंग न केल्यामुळे 100% नुकसान होतं. जसं घराला कुलूप नाही लावलं, दार उघडं ठेवलं तर चोरी होणार. गाडीला जर ब्रेक नाही लावलं तर ॲक्सिडेंट होणार. जसं समजा रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढणार. मित्रांनो, ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत ते अगोदरच करून ठेवायला पाहिजे. जर वेळ आल्यास तुम्हाला काही मिळणार नाही. तेच आता घडत आहे मित्रांनो. आपण विदाऊट इन्शुरन्स जर जगत असाल तर हा गुन्हा नसून आपण आपल्यावर न दिसणारा केलेला अन्याय आहे. त्यासाठी आज आता ताबडतोब फोन करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आणि 8% व्याज कुणी बचत खात्यावर देत नाही, लोन कुणी बचत खात्यावर देत नाही, इन्शुरन्स कुणी देत नाही, टॅक्स फ्री पैसे देत नाही. सगळे बेनिफिट मिळवण्यासाठी फोन करा.